जिंदगीत ह्या गाडीनं जायचं नाही. रात्री 2 वाजल्यापासून रेल्वे स्टेशन 2:30चा टायमिंग. तर हरे कृष्ण मित्रांनो, तर आपण चाललो तिरुपतीला आणि ते पण माझी गाडी आहे रात्री 2 वाजताची, आजची शुक्रवार. तर आमचे बाबा बघा मला सोडायला आलेत आणि ते बी पूर्ण चादर ओढून आलेत. तुम्हाला यांच्या फोटो दाखवतो 2-3. बघा गाडी केव्हा येते. 2 वाजता आलो, 3:30 वाजलेत. गाडीचं टाइम 2:30 आहे. गाडी भरपूर लेट आहे. मला म्हणले होते की गाडी लेट राहतेच म्हणून, अजून तर काय आलं नाही गाडी. अब मजा आएगा जिंदगी का. तर ऑलमोस्ट गाडी जी आहे तर लेट आलेलीच आहे. 2 तास लेट आल्या गाडी. आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 वर यायची गाडी ती आता आली प्लॅटफॉर्म नंबर 3 वर पलीकड. तर आता तिकडं जायचं आहे आपल्याला. तर हे का झालंच 3:49 गाडी आली आहे. 2चा टायमिंग गाडीचा. तर आधी जाऊन सीटवर बसा म्हणलं आपल्या. आणि मग बाबा पण बाहेर येऊन थांबलेत खिडकीला. आणि फक्त बाबाचे एकटे राहतील आता शेवटी, कारण सगळे तर गाडीत बसणारेच होते. तर प्लॅटफॉर्मवर फक्त आमचे बाबाचं वाघ फिरल्यासारखं फिरलं ते. आणि मग चला म्हणलं आता बोलत बसण्यात टाईम नाही. रात्र पूर्ण गेली, झोप तर नाही का. बाबाला काय टेन्शन नाही, निवांत बघलाली तिकडं. आणि ती चादर एक खांद्यावर आहे. मी गेलो झोपी आणि उठलो डायरेक्ट दुपारी. मला वाटलं आता भरपूर लांब आला काय की, तर कशाचं काय गाडी अजून इथं छेडाली कुणीकडं तर, आणि असं रानात बंद पडायली. गाडीचा काही भरोसाच नाही. तर अर्धा तास झाले का शेतातच गाडी थांबवलं आहे. आणि सगळेचे झोपा उडाल्या त्या गाडी थांबल्यामुळं. मी पण जागीच उठलो, बघितलं तर काय बोलताच येईना मला काही झोपीनं. एवढा झोपून बी कटाळा आला पुन्हा. आणि गाडी तर काय स्पीडनं पळते राव, काय सांगू तुम्हाला. एवढं फास्ट पळेल ती, एवढं फास्ट हो का. बघा बैलगाडीसुद्धा आमच्या पुढे जाऊ लागली रेस लावलं तर. एवढं ह्या गाडीनं आमचं डोकं खाल्ली सुरुवातीलाच. मग जरा चला म्हणलं चहा तर प्यावं. चहानं बी ह्या डोसकं खराब केला, कारण चहाची चव तर तुम्हाला काय सांगता सोय नाही. मग म्हणलं हातानंच डोळे चोळावं, चहानं तर काही झोप ओढणार नाही आपली. आणि असंच गाडी पुढे गेली. पुन्हा ब्रेक मारले आणि हो काही असं चलत आले आणि हो का अजून थांबिले कुठल्या तर स्टेशनवर. आणि इथं काळं कुत्रंसुद्धा नाही हो का. आम्हीच फक्त गाडीतली माणसं उतरून खाली चढालेत, बसालेत, कोणालाच काही कळना. गाडी एवढी बोर आहे, एवढी भंकास आहे. जिंदगीत ह्या गाडीनं जायचं नाही पुन्हा. रात्री 2 वाजल्यापासून आम्ही रेल्वे स्टेशनवर बसलो. 2:30चा टायमिंग. गाडी आली 4 वाजता. आता वाजले दुसऱ्या दिवशी 4 वाजलेत आता संध्याकाळचे. अजून मी गाडीत झोपून सुद्धा कटाळा आला, नुसतं कटाळा आला. आता रात्री 10-10:30ला तिरुपतीत जातो आम्ही. नेमकं गाडी थांबली होती कशासाठी हे कळलं तर हो का. ही मालगाडी जी आहे तर ह्या गाडीला पास करण्यासाठी आमची गाडी थांबली होती. आणि ती पण ह्याच ठिकाणी 1.5 तास. तर ह्या गाडीसाठी 1.5 तास आम्ही एकाच जागी थांबलो. आणि मालगाडी आमच्या गाडीपेक्षा फास्ट पळलेली म्हणून तिने हिला थांबवल्या. बघितलं का मालगाडीची स्पीड बघा. आणि आमची म्हणजे बैलगाडी चालली चाललेली आहे गाडी. त्याच्यामुळं आम्ही तब्बल आता आम्हाला गाडीत बसून झाले 14 तास त्या तिरुपतीच्या गाडीत. मी 3 बार तिरुपतीला जाऊन वापस आलो असतो दुसऱ्या रेल्वेनं. कटाळून जांभळं तर खावं म्हणलं. मग मी जांभळं खाल्लून उगं एकमेकाचे तोंड बघला तो आम्ही पॅसेंजर. सगळ्याचेच तोंड पारशे. त्याच्यामुळं काय म्हणलं चला म्हणलं आता तर स्पीड वाढवून, कारण मालगाडी पण गेली निघून. नाही ह्याचा बियाचा पाडा एकच ह्या गाडीचा. हिनं ह्याच स्पीडनं गाडी चालवणार. पार माणसाचा जीव नाकात आणून सोडल्या मग गाडीनं. असं पॅसेंजर कटाळून गेली ती. शेतन धोंडे बघू. मग पुन्हा एका स्टेशनवर अजून थांबली. मग आता भूक तर लागणारच म्हणून मग मी घेतलं होतं इडली वडा आणि चटणी बी काय रंगाची दिली तर त्यानं. सावद्या म्हणलं आता कसलं का होईना खावं लागल. आणि ह्या गाडीनं बी डोकं खाल्ली ना, त्या नाश्त्यानं बी डोकं खाल्लं. चला आता भूक लागल्यावर काय आमची आई म्हणते शिळी तुकडी बी जातात.
मस्त पाण्याचा तो सीन बघून आला कटाळा. आता झोपावंच म्हणलं शेवटी. झोपून आता डायरेक्ट संध्याकाळी उठायचं म्हणून मी चाललो होतो झोपी. असा झोप लागली की काय हुंडून बाटल्या बडवून बडवून मला उठवलं. ह्याचा खेळ संपना. ही बाटल्यासोबत खेळायला तर मग ह्याचा खेळ बघत बसलो. पुन्हा झोपच उडाली. मग बसलो निवांत. काय करावं, काही चिल्ले पिल्ले सगळे बाटल्या एकमेकाला मारायला ते. पण ही खेळ बघत बघत एक चांगलं काम झालं. माझा टाईम कटला आणि मी पोहोचलो तिरुपतीमध्ये. तर आपण तिरुपतीच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या उशीर काय सांगू, खाली पाय ठेवायला जागा नका. एवढी सगळी पब्लिक आणि वरून पाऊस चालू असल्यामुळं जास्तच गोंधळ उडाला होता रेल्वे स्टेशनवर. कोणालाच कुठं जायचं सुधारलं. भरपूर पब्लिकनं गच्च भरलेलं हे रेल्वे स्टेशन बघून माझ्या डोक्यात आयडिया दे आपण आता टोकन घ्यायला जाऊया. ते म्हणजे दर्शनाचं, जे रेल्वे स्टेशनच्या समोरच भेटते. आता इथून हा एक्झिट पॉईंट आहे रेल्वे स्टेशनचा. जर तुम्ही आला असाल तर माहीत असेल. तर ह्या एक्झिट पॉईंटच्या एकदम समोर जे आहे ते विष्णू निवासम आहे, ज्या ठिकाणी आपल्याला दर्शनाचं फ्री टोकन भेटतं आपलं आधार कार्ड देऊन. त्याच्याने दर्शन जे आहे तर आपलं लवकरात लवकर होतं. तर मला वाटलं आता मी खूप हुशार आहे, ही लोक इकडेच टाईमपास करायला, आपण जाऊन दर्शनाचं टोकन घेऊया. तर मी मस्त रेल्वे स्टेशनवरून एक पूल गेला आहे, त्या पुलावरून विष्णू निवासममध्ये पोहोचण्यासाठी गेलो. मस्त इकडे बघत गेलो तर काय विष्णू निवासमसुद्धा फुल गच्च भरले आणि सगळी पब्लिक झोपली आहे खाली. आणि दर्शनाच्या टोकनाला रात्रीच थांबावं लागते. 10, 10:30, 11 होतील तेवढं. तर आमची गाडीच पोहोचली 11 वाजता. आणि 11ला आले मी रांगेत थांबलो. तर मी शाना काय, माझ्यापेक्षा काय एवढे शाने आहेत जी की माझ्या आधी येऊन थांबलेत रांगेमध्ये. चला मला आता किती का वेळ लागणार, पण बोर तरी इथं पण भरपूर झालं. पण का पोरावनं मस्त लुडो लावून लुडो खेळला ते. मी बघत बसलो त्यांचा गेम. आणि मला वाटलं बिल्डिंगच्या बाहेर पडल्यावर भेटेल आपल्याला लगेच टोकन. तर ह्या जाळीतून फिरवलं आम्हाला आणि वरून पाऊस. मग पावसातच फिरलो आम्ही. भरपूर लोक ह्या पावसात भिजले इथं. तर चला म्हणलं आता कधी भेटेल टोकन काही सांगता येत नाही. रांगेत गेलो मी पण पळत पुढं. आणि तेवढ्या मेहनतीनंतर मला टोकन भेटले. काही आधार कार्ड देऊन मी हे दर्शनाचं टोकन घेतलं. टोकन मला एवढ्या गर्दीतून घेतलं, एवढा आनंद झाला. पण काय सांगू, हा माझा रात्री 2 ते रात्री 2चा प्रवास. तर मित्रांनो, मला 3 वाजता दर्शनाचं टोकन भेटलं. ते म्हणजे तिरुपतीत आपल्याला रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे विष्णू निवास. त्या ठिकाणी मी रात्री 11 वाजता रांगेत थांबलो होतो. आणि 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत थांबल्यावर मला ते भेटले टोकन. तर आता मी इथं फ्रेश वगैरे होणार आहे आणि डायरेक्ट आता चलत जाणार आहे वरती. आणि माझा चलत जाताना आता तिरुपतीचा ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे. मी ह्याच्या आधी आलो होतो त्यावेळेस. तर ते माझ्या बायोमध्ये ऑलरेडी आहे लिंक. तर तो व्हिडिओ बघा. आपण आता डायरेक्ट वर केल्यानंतर की केस काढल्यानंतर. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी ज्या रेल्वेनं आलो त्या रेल्वेनं कधीच येऊन चलो.